साठी बसत नाही. कामासाठी टेकन द्यायला असते का? पूर्ण रात्र जाती ना. जे खरं आहे ते बोल. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे. पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. जय जय श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. स्वामी श्री चक्रधरा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो. महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर हा शिदोरी आश्रम आपल्या लोढवा या गावात आलेला आहे. तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. हा शिदोरी आश्रम शिदोरी सत्संग करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आपला हा शिदोरी सत्संग आपण अतिशय सुंदर प्रकारे ग्रहण करत आहोत. शिदोरी आपली फळाला येत आहे. उद्याचा दिवस आपला बाकी आहे. परवा दिवशी आपल्याला फळ होणार आहे आणि म्हणून सगळ्यांना चुलबंद आवतन आहे. परवा दिवशी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी आपला समारोपीय कार्यक्रम होणार आहे. सर्व मळ्यातले गावातले सर्वांना चुलबंद आवतन दिलेलं आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. शिदोरी घ्यायची आणि शिदोरी द्यायची पण आहे. पण जी शिदोरी तुम्ही ग्रहण केली ज्ञानरूपी, हे अमर करणारे आहे. आणि जी तुमच्या देहाला टिकवते ती नाशरूपी आहे. देह ही नाश पावतात, परंतु देह कोणाला द्यायचं हे ज्ञानमय शिदोरीतनं कळतं. आणि म्हणून ज्ञानमय शिदोरी ग्रहण करणं खूप गरजेचं आहे. माणसामध्ये बदल कसा होतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. कितीही माणूस क्रूर असला तरी सुद्धा त्याला जर ज्ञानमय शिदोरी भेटली ना तर तो साधू होऊन जातो आणि मोक्षाला प्राप्त होऊन जातो. आणि म्हणून ती कथा आज तुम्हाला सांगणारे नाही त्या नागदेव आचार्यांची. नागदेव आचार्य नावाचे पुरीकर म्हणजे पुरी पांढरी या गावाला राहणारे एक ब्राह्मण कुटुंब होतं मित्रांनो.
आबाईसा त्यांची आई, उमाईसा त्यांची बहीण, सारंगपाणी भट्ट त्यांचा मोठा भाऊ, वैजोबा आणि नागदेवाचार्य असं त्यांचं कुटुंब अतिशय सुंदर प्रकारे त्यांचा हा प्रापंचिक गाडा चालत होता. पण म्हणतात ना, चांगलं चालू असलं की देवतेलाही देखत नाही. गाडीची धाव करून गेली ती चाल पोल मोडून पडून जातो, गाडी बंद पडते, तसा प्रकार होता. नागदेवाचार्यांच्या वडिलांनी डोळे मिटले. माधव भट्ट काळ धर्माला गेला. उमाईसाचं लग्न केलं. पूर्वी लग्न पाळण्याला बासिंग असायचं. लग्न केलं, ती नवरदेवाच्या घरी गेली नाही तर ती विधवा झाली. ब्राह्मण लोकात कोणाचं लग्न होत नव्हतं. महादैसाचं लग्न केलं, तिचंही तेच झालं. तीही बाळ विधवा झाली. नागदेवाचार्यांचा मोठा भाऊ सारंगपाणी भट्ट, तो देशावर सोन्याचा व्यापार करायचा आणि आपलं घर चालवायचं, आईला आधार द्यायचा. एक दिवशी सारंगपाणी भट्टाला रस्त्याने सोनं घेऊन जात असताना दरोडेखोराने त्याला मारून टाकलं. नागदेवाचार्यांना वेदाचं पठण करण्यासाठी शाळेत टाकलं होतं, वेधशाळेत. तो शास्त्राचा अभ्यास करत होता. पण इकडं कोणी येऊन सांगितलं की तुझ्या भावाचा खून केला दरोडेखोराने. आई आमचा बोक्सा रडत होती. उमाईसा महादाईसा एकमेकाच्या गळ्यामध्ये गळा टाकून रडत होती. नागदेवाचार्याला कळालं. नागदेवाचार्यांनी शास्त्र बाजूला ठेवलं, शस्त्र हातात घेतलं. माझ्या भावाला काही कारण नसताना मारलं. खुनाचा बदला खून सोडणार नाही, एकाला नाही सोडणार. शस्त्र हातात घेतलं, गावात आला. घरी बघितलं, घरासमोर सगळं रणांगण भरलेलं होतं. सगळे लोक रडत होते. आईला बघितलं आणि आईच्या गळ्यामध्ये मिठी मारली. सारंगपाणी भट्टाला पाहिला आणि बोलतो, दादा तू मला खूप मोठं करणार होतास, मला खूप शिकवणार होतास, मला शाळेत टाकलं, सगळ्या गोष्टी तू मला पुरवल्यास आणि तू मला सोडून गेलास. आता कोण करणार रे माझं सर्व पूर्ण काम? त्या दिवसापासून नागदेवाच्या डोक्यामध्ये गवळी अवतरण, हातात तलवार. बस आई, सोडणार नाही मी, दरोडा टाकणार. माझ्या भावाला लुटलं ना मी लोकांना लुटणार. कोणी लुटलं माहिती नाही, पण लुटणार. दहशत निर्माण केली नागदेवाचार्य. जिकडं तिकडं पुरीकर नाव पडलं. लोक घाबरायला लागले, बाया घाबरायला लागल्या, पंचक्रोशीतले लोक घाबरायला लागले. तक्रार आबाईसाकडे यायची. आबाईसानं गाव सोडून दिलं. तुझ्यामुळं आम्हाला गावात राहता येत नाही, दिनं रे सोडून. आई, माझ्या भावाचा कोणाला त्रास होता? माझा भाऊ दुसऱ्या देशात जाऊन सोनं इकत होता, त्याला वाटाने मारलं दरोडेखोरांनी. समज देण्यासाठी मी हातात तलवार घेतली. आई कदरून गेली. रामसगावला झोपडी बांधली, तिथं राहिली. रामसगावला स्वामींचे शिष्य रामदेव दादोस नावाचे पोहोचले.
आबाईसा उमाईसा महादाईसा त्या झोपडीत राहत होत्या. त्यांना खूप दुःख होतं. पण आपलं दुःख आपण आपल्या गुरुकडे किंवा संताकडे त्यांना सांगत असतो. आपल्या घरच्यांना सांगून काही होत नाही, कारण घरच्यांनीच आपल्याला दुःख दिलेलं असतं. पण गुरु ओळखीचा नसेल किंवा गुरु केला असेल किंवा कोणताही संत असेल तर ही बाई सगळं सांगत असते. बाबा आमच्या घरच्याला थोडं सांगता का, ते कळतं तुम्हाला, लय येड्यावणी करू राहिले. बघा ना जरा, त्यांच्या कानाला चांगला खडा टोचून द्या. बाबा म्हणतो ठीक आहे. आणि म्हणून दादोस त्या ठिकाणी येतात आणि त्या झोपडीमध्ये बसतात. ते विनंती करतात, आम्हाला काहीतरी सांगा. स्वामींच्या कथा सांगतात दादोस. कथा सांगत असताना त्यांना खूप सुंदर असं बरं वाटतं, आनंद वाटतो. त्यांचं दुःख विसरायला लागतं आणि स्वामींचा आनंद त्यांना येतो. स्वामींचं नाम उच्चारलं की त्यांना वेद निष्पन्न व्हायचा. लोकांना टाळी लावायची लय सवय. लोकांनी काय सांगितलं माहिती, रामसगावला एक झोपडी बांधली म्हणे तुझ्या आईनं, तुझ्या 2 बहिणी तरुण आणि एक बाबा बसवलाय म्हणते आणून, आणि त्याच्याकडून पोथी ऐकतात आणि त्या म्हणता या बाबाकडून आम्हाला आनंद होतो. दिलं सांगून नागदेवाला. नागदेवाच्या हातात आधीच तर तलवार होती, आता डोळ्यामध्ये आग ओकत होती. कोण बाबा आहे? आणि तो आपल्या 2 बहिणींना सांगतो, आणि आपल्या आईला काही काम नाही यासाठी झोपडी बांधली काय रामसगावला. हातात तलवार घेतली, रामसगाव गाठलं. दादोसाच्या चपला बाहेर होत्या. तलवारीनं चपलावर उचलल्या. दादोसाला बघितलं, आतमध्ये बसलेला आहे दादोस. महादाईसानं उमाईसानं बघितलं, आईला सांगितलं, आई दादाला. घाबरल्या. तलवारीनं उचललेल्या चपला दादोसाकडे फिरवल्या. महात्म्या उठ, अजून माझ्यामध्ये धर्म शिल्लक आहे. जसे या चपला तलवारीमध्ये चपलेमध्ये तलवार घातली ना, तशी तुझ्यात घालणं मला वेळ लागणार नाही, पण अजून माझा धर्म जिवंत आहे. त्या तलवारीनं त्या चपला असा लांब फिरकावला. दादोसाने आपलं कमंडलू पटकर कोंबडी घेतली. दादोसाला घाम फुटला आणि दादोस उठून आपले वाळवंटात नदीत जाऊन बसलो. नागदेव म्हणतो, यासाठी झोपडी बांधलीस काय दा? अरे असं काय करतोस? ते बाबा आहेत, त्यांच्याकडून आनंद होतो, का नाही होणार आनंद? तो तोरण तुम्ही तोरण यासाठी बांधली झोपडी तू? अरे नीट बोल, नीट बोल. तुला तर सांभाळणं झालं ना तुझ्या बहिणीला. मी इथं झोपडी बांधली तर एखादा वासा लावलाच कोणा झोपडीला? आला कसं बघायला आम्हाला? जेव्हा लोकांनी काडी लावली, लोकांनी तेल तुझ्या कानात टाकलं, तेव्हाच आलाच बघायला तलवार घेऊन. नीट बोल. आयुष्य भविष्य होणं होतं, त्याला घाण्यावर उठवून दिलंस तू. चांगलं नाही केलंस, खूप खूप बोलले. नागदेवाच्या खाली बघितलं, खरंय मी बहिणीला सांभाळायला पाहिजे, तर मी दुसरं काम करायला घेऊन आई बहिणीला त्या रामसगावला सांभाळत आहे. वाईट वाटलं तुला. आणि कोणी आमच्या दुःखावर ठोकर घालत आहे, लीळा सांगत आहे, तर त्याला तू नाव बोट ठेवून त्या ठिकाणी उठवून दिलंस. जा त्यांना बोलावून. ठीक आहे, गेला बोलावण्यासाठी. दादोस बसले होते वाळवंटात, पोथी बघत होते. पण नागदेव आचार्य तिकडेच यायला लागले. बरोबर पुन्हा काम फुटलं. नागाचं काय खरं? नाग नागच, तो कोणाला माफ करतो? काम फुटला, पोथीत बघायला लागले, पण इकडेच यायला लागला. इकडे नाही येतात, तिकडे गेला तर बरं होईल त्या दादोसाला वाटलं. पण तो इकडेच येणार आहे. पोथीकडेच जास्त बघायला लागले, पण लक्ष हरणवर आहे. इकडं आला तर तिकडे गेला, इकडं
राहिला तर तिकडे गेला. आला ना घामागर्द झाले बाबा. काय करतो काय? तलवारीनं चपला बाजूला टाकल्या तसं आपल्याला बाजूला टाकतो काय सांगता बोलाच. जवळ येऊन बसलो. दादोसाचं अंतकरण शांत झालंय. बसलो कसं काय म्हणे आपल्या समोर. याने तर आपल्याला उठवून दिलं. जरा बरं वाटलं दादोसाला. काहीतरी ध्यानावर आलंय काही. आपल्या समोर बसलो याचा अर्थ काहीतरी आहे. मग विचारलं तुमच्यापासून आनंद होतो म्हणे. हो आमच्यापासून होतोही किंवा नाहीही पण आमच्या श्री चक्रधर स्वामी पासून होतोच. नामाने वेद निष्पन्न झाला. नागदेव आचार्याला आनंद यायला लागला. आई म्हणत होती ते खरं. आनंद झाला. सुख यायला लागलं. आणि मग तो आनंद कमी झाला आणि कथा सांगितली देवाची. निर्गुण सुख आलं. तुम्हाला आईनं जेवायला बोलवलं. चला. दादोसाला वाटलं त्याच्या डोक्यातलं भूत निघून गेलंय. नागाचं विष उतरलेलं आहे. जायला काही हरकत नाही. आता हा पाळीव नाग आहे. पाळीव नाग पाहिले तुम्ही है ना. त्यांचं विष काढलेलं असतं. विष असतं तर ते पाळलेले असते का. प्रत्येकात विष आहे मित्रांनो. प्रापंचिक विष सगळ्यांना चढलेलं आहे. पण ते उतरायचं काम ब्रह्मविद्या करत असते. घोंगडी हातात घेतली. कमंडलू हातात घेतलं. दंडू हातात घेतलं. बाबाचं पटकर खांद्यावर टाकलं. कोणी नाग देवाचार्याने जो नागासारखा फुसफुस करायचा त्या माणसाने जर बाबाचं पटकर घेतल्यावर लोक काय म्हणता माहिती का. दिवस कुंकुण उगलाय. बाबाचं पटकर घेऊन घेतलंच कसं. बाबाविषयी तर फुसफुस करायचं म्हणे. कोणताही बाबा गावात आला की आया बाबाने याला काय दिलंय काय माहित म्हणे. खतरनाक लोक बराबर त्याला असा टोमणा हाणता. तसं काम झालं. महादाईसानं उमाईसानं बघितलं म्हणे. बाई आई दादा आला म्हणे. कसा आहे. पटकर घेतलं म्हणे बाबाचं. बाटली हातात आहे. कमंडलू हातात आहे. सगळं दादाने घेतलंय. बाबा मागे रिकामे चालत आहे. पाहिलं ना तुम्ही. जे भक्त आहेत ना ते आताही बाबाला पुढे घेऊन जाताना आबा आलोच. बाबाचं पटकर लगेच तो घेतो. कोण जो घेतो न्यायचं दुसऱ्याच घरी. पण मान याला आमच्या दानावर. किंमत वाढली त्या माणसाची. पण तुम्हाला म्हणलो होतं ना आपली दाना. इकडे इकडे जायचं टाइमच नाही ना. उद्या आणा बघा. वाढली की नाही. म्हणून नुसतं सोबत राहिलं ना मित्रांनो तर चंदनाचा सुगंध आपल्याला लागतो. संतांच्या नुसतं सोबत राहिलं. नागदेव आचार्यांचं सगळं विष उतरून गेलं. आले आई खुश झाली म्हणे. माझ्या नागदेवाला बाबाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा सांगितल्या. चरित्र सांगितलं. माझ्या नागदेवाचं चरित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आता एखादं बदलत नाही तर ते काय म्हणते माहिती काही. बाबा त्याच्या कानात सांगलं ऐकतच नाही. आईला वाटते बाबाने सांगितलं तरी ऐकलं. काय माहिती एखादी खंडार मारून देईल बाबा. नीट होऊन जाईल. आपलं काम करत जाईल. मग सांगितलं आईला असं वाटतं. तसं आईला असं वाटलं आता बस नागदेवाचं सगळं गवळी अवतरण निघून गेलं. निघूनच गेलं. बसले जेवण झालं आणि मग विचारलं आपल्याला स्वामींच्या भेटीला कधी जायचंय. सांगितलं आमच्या दिवशी आपण निघूया. निघाली दिंडी. उमाईसा महादेव
महादेसा म्हणते आई म्हणणं दादाला आम्हालाही होती. त्यांच्यासोबत निघाले. बस साडेगाव जगलादेवी पुरी पांढरी असं करत करत सिन्नर या ठिकाणी पोहोचले. सिन्नर या ठिकाणी पोहोचल्यानंतर स्वामींना रिकाम्या हाताने भेटू नये म्हणून त्या ठिकाणी बाजार आणायला गेले. फूल हार नारळ आणायला गेले. आणि मग तितक्यामध्ये महादाई सोमाशी इथं बसवल्या म्हणे इथं थांबा मी घेऊन येतो नारळ वगैरे देवाला भेटायला. तितक्या टायमात त्यांना दम निघाला म्हणजे आपण देवाला भेटून येऊ इथं बाजार करून येऊच तर गेल्या पुढे 14 बिलमठात 14 चौकाच्या वाड्यात स्वामी शतपावली करत होते. आल्या आणि देवाला दंडवत केला. कारण दादोसाकडनं स्वामींचं वर्णन त्यांनी ऐकलं होतं. 32 लक्षण सुस्वरूप जो अवयव जैसा व्हावा तैसाची ओळखला आणि दंडवत केले. म्हणे महाराज आम्ही त्र्यंबक पाहिला. त्र्यंबकला चालल्या म्हणे हो. पण महाराज आम्ही इथं आलोय तुम्हाला भेटलोय असं कोणाला सांगू नका. आमच्या घरच्यांना न सांगता आम्ही इथं आलोय. कारण घरचे न जाणो काही दोष घेतील. काय खरंय लोकांचं. म्हणून या पटकन दिवशी स्वामींना भेटल्या तिथे जाऊन पुन्हा बसलो. हे आले मग नारळ गिरळ घेऊन. चला चला चला. त्यांना यांनी दाखवलं की आम्ही तिथे गेलोच नाही. चला चला म्हणजे आपल्याला देवाला भेटायला उशीर होण्याला. मग त्यांच्यासोबत पुन्हा आल्या. देवाने बघितलं त्र्यंबक पाया. देवा आम्ही यांच्या सोबत आलोय असंच दाखवा. आम्ही याच्या आधी आलो तरी नका दाखवू है ना. आणि मग नागदेव आचार्यला त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन झालं आणि वेद संचरला. अवडी संचरली स्थिती झाली. स्वामींचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतल्यानंतर अधिकच वेद संचरला. बस सगळं सोडून आता स्वामींजवळच राहावं असं वाटायला लागलं. सप्त दुर्वैष्णव सोडून द्यावा असं वाटायला लागले. दिले सोडून पण आता घर दार आई बहीण ताई सगळं सोडून आता स्वामींजवळ राहावं स्वामींची सेवा करावी हाच त्यांचा हेतू झाला. हे दास्य मोचक हे त्यांच्या डोक्यात बसलं. डोक्यात तेच खेळत आहे. दादोस आबाईसा हे सगळे म्हणतात चला. उमाईसा महादाईसाला सुद्धा वाटते की आपण देवाजवळच राहून जावं. पण आबाईसा दादोस म्हणतात चला घरी. गंगाईसा घरी होते तेव्हा. कसं माहिती असा प्रकार आहे. आणि मग निघाले. निघावाटन पण निघाले. जर त्यावेळेस देव जर म्हणले असते ना थांबा तर ह्या दोघी थांबल्या असत्या. नागदेव थांबला असता. पण या दोघांनी उलट केलं असतं. म्हणजे देवाला विलास आहे माणसाची गरज आहे म्हणून बाबा म्हणतो थांबा. पण थांबा कधीच कोणाला नाही म्हटलं पाहिजे. का बरं. ज्याचा अधिकार आहे का तो बराबर येतोच. थांबा म्हणून की उलट होतो. आणि तो जर कच्चा असेल तर तुम्हीच तो थांबा म्हणले होते. खरं की नाही. तो कच्चा पक्का असेल तर काय खरंय कोणाचं खूप अवघड आहे. पण नागदेवाचे कच्चे पक्के नव्हते. पण देव का म्हणे थांबा यांना पक्के होऊ द्या. एकदम माणूस पक्क होत नसतात. पहिली भेट दुसरी भेट तिसरी भेट 5वी 6वी भेट आणि मग 7व्या भेटीमध्ये देव म्हणतात नागद्या घ्या काकेचे पोफळ घ्या इथं द्या. अनुसरण घ्या. नाही तर बघा तुमच्या घरचे चालले चला निघा. पुन्हा यायचं नाही आमच्याकडे. पुन्हा यायचं नाही.
विचार केला म्हणे आता अनुसरावं का जावं. आमच्या जवळ राहायचं असेल तर आम्ही पाठवलं तेव्हा जायचं, बोलवलं तेव्हा यायचं, ते अनुसरण. नागदेवाच्या वाटायला लागला आता सुपारी द्यावा की नाही द्यावा, अनुसरावं की नाही अनुसरावं. आता जर सुपारी नाही दिली तर पुन्हा देवाला नाही येऊ दिलं तर मग अनुसरायचं कुठं, आणि पुन्हा आपलं अनुसरण घडेल का नाही. नागदेवाचार्यांनी सुपारी घेतली, काही हो म्हणे देवाला दे अनुसरण करायचे, आणि खडकुलीला अनुसरण झालं. ज्यामुळे अनुसरविले सोताश सदा घडविले. अनुसरण करून घेतलं नागदेवाचार्यांचं. नागदेवाचार्य स्वदास्य करायला लागले देवाचे. इतकं सेवादास्य करायला लागले, खूप सेवादास्य. आवडीचे झाले. स्वामी त्यांच्या डोळ्यावर पाणी मारतात. ओठ भोग कर, मनन कर, चिंतन कर, पुढे तुला आचार्य पद द्यायचे. नको महाराज मला. बेलापूरला असताना सगळं सगळं त्या ठिकाणी देवाने सांगितलं, अस्तित्व निरूपण केले, महावाक्य निरूपण केलं. देव म्हणतात हे उत्तरापंथी जाईल. नागदेवाचार्य महादाईचा सगळ्या घाबरल्या म्हणे महाराज देवेने काही धर्म असेल तुम्ही आम्हाला सोडून जाणार. कसं सोडून जाणार. कैसेची वट रोपाचा दृष्टांत सांगितला. आम्ही जे सांगितलं ना ते आठवण करा. वचन परमेश्वर तुमच्या सोबत असते परिसंग. आणि देव उत्तरापंथी जातात, पण देव म्हणतात एक लक्षभर जर स्मरण करणार तर आमची प्रवृत्ती बदलेल. स्मरण करता का तुम्ही? आमचा आम्ही विचार बदलून देऊ. झालं नसतं का सगळ्यांनी जर म्हटलं असतं की बसवा स्मरणाला आपण करूया, ते झालं असतं ना. नाही केलं. देवाची प्रवृत्ती भंगली नाही आणि देव उत्तरापंथी निघून गेला. नागदेव आचार्याला सोपवला. हे तू सांभाळायचं आता. आम्हापासून एक दोघा, तुम्हापासून 4 चौथा. इथून पुढे तू धर्माला रक्षण आहे आणि महादाईशी तुला मिरवलेले आहे. उदास झाले नागदेवाचे. उदास झाले. जरावीन मासा जसा तडफडतो. माशासारखे नागदेवाचे तडफायला लागले. देव गेला तर आमचा धर्म कुठं आहे? देवी धर्म शक्य नाहीये. उदास झाले. आचार्य पद दिले, पण आचार्य पदाला त्या ठिकाणी धक्का सुद्धा लावत नाही. नाही पाहिजे मला हे काही, मला देव पाहिजे. माझा देव पाहिजे. उदास झाले. वैराग्य करायला अनुसरण घेतलेले देवाजवळ राहिलेले खडखडीत वैराग्य. नागदेव आचार्य सोडून गेले, चढून गेले सर्व. अटंग विचन भिक्षा भोजन करायला सगळ्या
आपल्याला सर्वांना नागदेवाच्या संभाळी घातला नाही. नागदेव नाही तर आपला धर्म कसा टिकणार आहे? तर आचार्य केलेला आहे. आपल्याला सर्वांना त्याला निरवलंय आणि नागदेवाला श्री गोविंद महाराजांना निरवलेलं आहे. नागदेव सापडत नाही. महादेवाला असं वाटलं जर नागदेव नाही सापडला तर हा धर्म राहणारा नाही, हा धर्म गडबडून जाईल. आचार्यच नाही तर धर्म कोण सांभाळणार? आचार्य पदावर बसायलाच कोणी नाही, तो सांगणार कोण, समजवणार कोण? म्हणून तर कवीश्वर वासांना आचार्य पद दिलं होतं ना नागदेवाचार्य गेल्यानंतर. आज त्या आचार्य ते महानुभाव संप्रदायाचे ते नागदेव आचार्य ते निघून गेले, पण कुठं निघून गेले माहिती नाही. पण मार्गाकडे धुंदाळत आहे. महादाईसा निघाली बघायला नागदेव आचार्य. तीरित पुरासी आली गुंडाळीत कट्टासी, नागदेव तो कोठे गेला विचारले तिन श्री प्रभूसी. सांगितले कोण प्रभूने दिसला, केली सायभाने भान खेळा. निघाली रूपाई अतिशीघ्रतेने, गौरक्षकासी आधी विचारून तिने, गौरक्षकासी आधी विचारून तिने. अति प्रयत्ने आचार्यासी शोधून याती निकाळिले, चक्रधर स्वामी ते स्वामी गेले. नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले, चक्रधर स्वामी. निघाली महादेवसा निघाली, बघत बघत निघाली रुद्रपूरला. पोहोचले. रुद्रपूरला गेल्यानंतर दुःख करायला लागले. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या श्री चरणावर डोकं ठेवलं. महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आम्हाला सोडून गेले, आम्ही पोरखे झालो. देवाने आम्हाला नागदेव आचार्यांना सोपवलं होतं की तुम्ही यांचं संरक्षण करा, यांना धर्माला आधार द्या. नागदेवाने आम्हाला सोडून दिलं. आम्ही कोणाच्या आधाराने राहायचं महाराज? नागदेवाला तुम्हाला सोपवलं होतं. तुम्हाला माहिती नागदेव कुठं आहे? सांगा ना महाराज, देव कुठं आहे? आणि मग श्री गोविंद महाराजांनी सांगितलं, भानखळीच्या डोंगरामध्ये नागदेव आचार्य देवाला शोधत आहे. जा तिथं शोधून आण त्याला. निघाले. भानखळीच्या रस्त्याने चालले. रस्त्यामध्ये लोकांना विचारायची, गावामध्ये जाऊन विचारायचे, काय हो आमका आमका असा असा कपड्यावर असणारा, भिक्षा मागून खाणारा असं एखादा तुम्हाला व्यक्ती दिसला कधी? एकमेकात लोक बोलत होते, अरे ते नाही का म्हणा श्री चक्रधर दयामंती. तोंडाने श्री चक्रधर स्वामी मागायचे, तेच तर नाही ना. स्वामी विना कधी आन येईना, नामही त्यांच्या मुखामध्ये. दैनंदिन श्री चक्रधर द्या म्हणून उरके भिक्षाविधी. खानपान त्यांच्या जीवावरेना, लोचनातले ते अश्रू आवरेना.
शीतल अतिशय जाहले श्रीचक्रधर स्वामी ते स्वामी गेले नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले श्रीचक्रधर स्वामी. महादाईचा विचारात चाललेले प्रत्येक गावात चालले विचारायला लागले एकमेकांमध्ये लोक बोलायला लागले. तो नाही का म्हणे उघडा नागवा होता तो श्री चक्रधर त्यागा असं म्हणत होता. तो तर नाही म्हणत नाही. हो तोच तर म्हणत आहे. कुठे गेला ऐसा भान खेडे असे केला. देवाने फक्त सांगितलीच होती पण गावात आल्यानंतर त्या भानखेडीतल्या लोकांना विचारलं कुठे आहे भानखेडी आणि कुठे तो गेलेला आहे म्हणून शेळ्या चारणाऱ्या गाई चारणाऱ्या गुरं चारणाऱ्या पोरांना ती विचारत होती. दिसला तुम्हाला नागदेव पाहिला तुम्ही? हो मी बघितला. कुठे आहे? त्या भानखेडीच्या घनदाट जंगलामध्ये तो पडलेला आहे. पाहिला मी या ठिकाणी. महाबाईला असं वाटलं की हायचं वाटलं. नागदेवाच्या जवळ मी पोहोचायला आलेले आहे. भानखेडीच्या घनदाट जंगलामध्ये महादाईचं आगमन केलं. एकली महादाईचा जाते माहिती. नागदेवाच्या तोंडासाठी निघाला. डोंगरामध्ये जाते इकडे तिकडे बघते सापडायला तयार नाही. घनदाट जंगल आहे. त्या ठिकाणी शॉपत फिरत आहेत. वाघ आहे, सिंह आहे, अजूनही प्राणी आहेत. जिकडे जावं तिकडे शॉपत निघायची भीती वाटते. पण गुरं चालणारे पोरांना तिथले रस्ते माहिती होते. पण त्या पोरांना विचारलं. इथे एक नागदेव नावाचा व्यक्ती श्री चक्रधर त्यागा पाहिला तुम्ही या जंगलात? एक जण जवळ आला म्हणे आई हो श्री चक्रधर त्यागा ऐसा म्हणत असे तो. हो कुठे? त्या रुटीच्या झाडाखाली पडलेला आहे. धावत पडत गेली. त्या ठिकाणी रुटीचं झाड होते पडले. त्या रुटीच्या झाडाखाली पडलेले होते नागदेवाचार्य. ओळिंबा म्हणजे ऊध ते माती लागली होती अंगाला आणि मातीच्या आतून ती उदय असते माहिती होत मला. अर्ध्या शरीरावरती उदय झाली होती. नागदेव आचार्य बेशुद्ध अवस्थेत त्या भानखेडीच्या डोंगरामध्ये पडले होते. भान विसरून गेले होते. त्यांचा सगळा देहगाडा असा ढिल्ला झाला होता. उभारून गेले होते. सांगितलं पोरांनी आई आम्ही त्यांच्या तोंडामध्ये करून डोळे पिळत होतो. 2 दिवस झाला दिसला नाही. महादाईचा त्या ठिकाणी पोहोचले. बघितलं 10वी अवस्था प्रगटलेली दिसत. खडखडीत वैराग्य केलं नागदेवाचार्यांनी. देव गेल्यामुळे देवाबिगर राहू शकत नव्हते नागदेवाचार्य. इतका सत्वाचा उत्कर्ष त्यांच्यावर होता. शुद्ध अवस्थेमध्ये महादाईचा त्या ठिकाणी पोहोचलेले. उदय झटकून काढले. नागदेवाचार्याला स्वच्छ केलं परंतु तो बेशुद्ध अवस्थेत आहे. बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्याला झटकवलं आणि उभा केलं. पाठपुडीवर घेतलं. विविध प्रकारे उपाय करुनी सावध केले त्यास करी. महदंबावद नागदया उठ देव आहे चल रुद्धपुरी. नागदेव माने तो नाही देव माझा. चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा. महदंब माने तुझा निरविल प्रभू
श्रीचक्रधर स्वामी ते सोडून गेले नागदेवाचार्यांच्या मनी दुःख थोर झाले श्रीचक्रधर स्वामी देव सोडून गेल्यामुळे नागदेव आचार्य देवाकडे राहू शकत नाही म्हणून कडकडीत वैराग्य केला आणि भानगडीच्या डोंगरामध्ये जाऊन पडला. माताईचा गेली झटकावून काढला, पाटकुळीवर घेतला. आपल्या भावाला पाटकुळीवर घेतो ना तसं तिनं मोठ्या भावाला पाटकुळीवर घेतलं. माताईचा लहान होता, पाटकुळीवर घेतला. भानखेडा या गावाजवळ आणलं. बेशुद्ध अवस्थेत आणलेला हा नागदेव आचार्य स्वागत करावा. भानखेडा या गावाच्या टेकाला ती बसली आणि गावात गेली. हो आई, आम्हाला थोडं दूध देतो. माझा भाऊ आहे ना, तो बेशुद्ध पडलेला, त्याच्या तोंडामध्ये ना थोडं दूध टाकते. दूध देता आम्हाला थोडं. कोणाकडनं दूध मागून आणलं. म्हाताईसानं धावत परत त्या ठिकाणी पोहोचली आणि एक गोळा घेतला आणि नागदेव आचार्यांच्या तोंडावर फिरला. नागदेव आचार्याने जीभ हलवली आणि एक थेंब आपल्या हृदयात घेतला. नागदेव आचार्य सावध झाले. असे कवीश्वर बासांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी दंत गोपाळ बसले. पाण्याचा बोळा पिळला, सावध झाले. आहा गोपाळा, तू काही केले. देवाची माझी थेट होणार होती, तू विलंब का केलास? अरे आम्हाला सोडून कसं जाणार रे तू? आम्हाला कोण सांभाळणार? तसं नागदेव आचार्यांच्या तोंडामध्ये गोळा पिळला दुधाचा आणि मग नागदेव आचार्य सावध झाले. उठवत अरे नागदेव, उठ ना. आम्हाला सोडून तू आला एकला? तुला आचार्य पद दिलेलाय, मला तुला निरवलंय, मार्ग मंडळी तुझ्याकडे निरवलेली आहे आणि तू सगळं आचार्य पदकडे सोडून भानखडीच्या डोंगरामध्ये देव शोधत फिरत आहे. आम्हाला यायचंय ना रे देवाकडे, एकलाच जाणार का? आम्हाला तुझ्या सोबत येऊ दे ना, आम्हाला सांभाळणार. चलणार उत्तरपूरला. त्या ठिकाणी देव श्री गोविंद प्रभू महाराज आहेत. नागदेव आचार्य म्हणतात, माझ्या देवा बिगर मी पुढे देवाला ओळखत नाही. माझा देव तो श्री चक्रधरला, माझा देव श्री चक्रधर स्वामी. सन्निधानी दिले रावळांच्या, शरण जाऊ आता रे तयांच्या. स्वामीचा शब्द रे आठवावा, उठ रे उठ तू नागदेवा. ऋतपुराची आहे विसावा, उठ रे उठ तू नागदेवा. कुठनं नागदेवा? रुद्रपूरला जायचंय आपल्याला. तुला रुद्रपूरला म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराजाकडे मिळवलेला आहे आणि तू का फिरतोस रे? मी माझ्या देवासाठी फिरतोय. माझ्या देवाला मी भिक्षाच मागतोय. मला माझ्या देवादेवाला कोणी माहिती नाही. सावध झालं नागदेव पुन्हा पाटकुळीवर घेतला. नाही तुझला जरी उठवेना, चाल घेते तुला पाठीसीना. अंधकारे असा तू पहावा, उठ रे उठ तू नागदेवा. शेवटी उचललं तिनं, पाटकुळीवर घेतलं. अगद्या नाही म्हणू नकोस रे, तुला निरवलेलं आहे आम्हाला. पाटकुळीवर घेतलं, पुढच्या गावाला गेली. दूध होतं ना ते उरलेलं, ते पुन्हा पाजलं. नागद्या घे ना. नागदेव थोडा सावध झाला. बहिणीच्या पाटकुळीवर पोरक बसायचं, तिथं पुरुषार्थी आहे ना.
आपण बहिणीचा पटकुळे बसवतोय आणि हे आपल्याला उचलून देतात. कौरक वज तिला वाहू द्यायचं, देवाने तो वज व्हायला मला सांगितलंय ना, म्हणून तर मी देवाचा घोडा झालो होतो. चांदना टिपूर पडलो होतो 2 ग्रामला. देव म्हणले ऐशा समय तरी ग्रामांत विजय कीजे तरी एकचा घोडा कोण होईल गा, एकचे ओझे कोण वाहिले गा. नागदेवाचार्य समोर आलो होता. महाराज मी घोडा होणार तुमचा, माझ्या पाठकुळे बसाल तुम्ही. सगळेजण भेटले. महाराज आम्ही सैनिक होणार, आम्ही भाले घेऊन आपल्या समोर असणार. नागदेवाच्या पाठीवर बसले. नागदेव आचार्य थकले म्हणून 20वा स्थानापाशी 20वा घेतला. पाहिलं तुम्ही 2 ग्रामला गेलो. 20वा घेतला आणि स्वामींनी नागदेव आचार्यांच्या पाठीवरून असा हात फिरवला आणि थपकन मारला, जसा घोड्याला मारतात. वार घोडा कोणाचं व्हावं हे आपल्याला कळलं पाहिजे. देवाचा घोडा व्हा मित्रांनो. घोड्याची यात्रा निघत असते माहिती. देवाचा घोडा नागदेव आचार्य झाला. आपण कोणाचे झालो माहितीये? पंचज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रिय अंतकरण चातुष्टी हे आपल्याला चालवत आणि आपण त्याच्या मागे चालतो. आणि मग आपण घरच्याचा ऐकतो, घरचं आपल्याला सांगतं आणि आपण घोड्यावर जातो बाजारात आणतो. काम करू करू बेजार होतं. बाजार संपलं की हे काम होऊन जात. किराणा संपला आणा, तेल संपलं आणा, मीठ संपलं आणा. हा कधी काना होतो यालाही कळत नाही की आपण घोडा कोणाचा झालं पाहिजे. थोडंफार तरी देवाचं वजवा मित्रांनो. म्हणून तुमच्या गावातल्या लोकांनी 3 वर्षाचं वज उचललं की आम्ही येऊ तरी देवासाठी करू. सगळ्याच वज हे ना, त्यांनी बांधून घेतलंय की माझ्या पाठीवर बांधा, हे देवाचं वज मी व्हायला तयार आहे. तसा नागदेव आचार्यांनी वज व्हायलेलं आहे. नागदेव आचार्यांच्या लक्षात आलं की देवाचं वजन मी व्हायलं आणि हे माझं वजन महागाईचा माप आहे, हे चांगलं नाही. खाली उतरलं. अगं थांब, कौरव मला पाठकुळी बसवत, मी चालेल ना. आता राहिलेलं दूध हातात दिलं. नागदेव आचार्यांनी पिऊन घेतलं. महागाईचा हायसं वाटलं. आता सावध झाला माझा भाऊ, सावध झाला नागदेवासाठी. तर पोस्तर मुक्काम करत रुद्रपूरच्या दिशेनं तिनं नागदेवाचार्याला आणलं. जवळ आलं आता रुद्रपूर. काटसूरला एक मुक्काम केला. त्यानंतर अजूनही 2-3 ठिकाणी मुक्काम केले. रुद्रपूरला पोहोचले. 5 पिंपळाकडे श्री गोविंद प्रभू महाराज खेळत होते. श्री गोविंद प्रभू महाराज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी महागाईचं ना नागदेव आचार्यांना नेलं. श्री गोविंद प्रभू महाराज तिथे बसलेले आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांच्या श्री चरणावर डोकं ठेवले. महाराज देव सोडून गेल्याबरोबर गेले सोडून स्वामी आम्हाला, जाणिले अंतरी विरहाला. सोपविली तुला धर्मसेवा, उठ रे उठ तू नागदेवा. रिद्धपुरासी आहे 20वा, उठ रे उठ तू नागदेवा. देवाच्या श्री चरणावर लोटांगण घेतलं. महाराज देव सोडून गेले आम्हाला. श्री गोविंद प्रभू महाराज म्हणले आज आज
सोडून गेले, पण आम्हाला निरवलंय तुम्हाला. आमच्या जवळ राहा. नाही नाही महाराज, श्री चक्रधर स्वामी वंशनी लढायला लागले, खोंदायला लागले. काळ झाली दशा या जीवाची, पाहावे नामला एकदाची. अश्रूचा ओघरे थांबवावा, उठ रे उठ तू नागदेवा. उठवलं. श्री गोविंदराव महाराजांनी खोंदायला लागले, राबेट घेतली. असं लेकरू रडतं ना लहान, खोंदून खोंदून असं लागलं वाचायला लागलं. महाराज माफ करा, सर्वांना सोडून मी गेलो होतो. देवाने मला इथं थांबायला सांगितलं आणि मी देवाला शोधायला निघालो. सगळ्यांना सोडून दिलो होतो. धर्म गडबडला होता. महादैसानं पाटकुळीवर आणून तो उभा केला. हे महादैसा. आणि मग श्री गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये सगळे भक्तगण राहायला लागले. पुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी राहिले. 3.5 वर्ष नागदेव आचार्य सर्वत्र श्री चक्रधर स्वामीकडे राहिले. ते उदास झाले तेव्हा स्वामींनी नागदेव आचार्यांना श्री गोविंदप्रभू महाराजांकडे पाठवलं होतं. एकदा नागदेव आचार्यांच्या मनात आलं होतं की बस स्वामी विना मी नाही आणि मी स्वामीला सोडत नाही. अभिमान आला की माझ्यासारखं सेवादास्य कोणीच करत नाही, मी आहे तर देव आहे. असं काही वाचनिकाला असं वाटतं आम्ही तर साधू, आम्हीच तर देतो, आम्हीच तर करतो. तसा अभिमान आला नागदेव आचार्याला. नागदेव आचार्याला एक सरीत ते उदास झाले. नागदेवाला म्हणतात, नागदेवा चल परोटली बाणा निघ. महाराज का निघायचं आम्हाला सांगायचं नाही, आश्रमात नाही थांबायचं, निघायचं. सगळं आश्रमस्थ त्या ठिकाणी एकत्रित झाला म्हणजे उदास का झालेले. पैसा आले म्हणे महाराज हे काय करताय तुम्ही. त्याने आई सोडली, बहीण सोडली, बाप सोडला, घर सोडलं, दार सोडलं, शेती सोडली, सगळं सगळं सोडलं तुमच्यासाठी. तो तुमच्या आश्रयात राहतोय आणि तुम्ही त्याला काढून देतात. बाई बस. त्याच्या मनामध्ये जे उत्पन्न झाले ना त्याला कोण्या खड्ड्यामध्ये नेऊन टाकलं. सध्या त्याला आमच्यापासून दूर राहू द्या. निघाय कोण महाराज तुम्ही शांत बस. तो काय म्हणतो, आम्ही आता देव आहे. माणसाला कोण्या अभिमानीने सांगताच येत नाही मित्रांनो. देव म्हणले चला निघा. पण नागदेव आचार्यांची बुद्धी ती व्यवहारिक बुद्धी होती. व्यवहारीची बुद्धी धर्मी उपयोगाचा आहे. महाराज जातो मी. कोणाकडे जाऊ विचार केला. दादोसाकडे जाऊ तर दादोसे अनिष्ट आहेत. देवतेकडे जाऊ देवता अमोचक आहे. मुक्त करणारा परमेश्वर तो आपला चक्रधर स्वामी त्यांचं सेवादास्य कराने मुक्त होणार. पण तेच मला काढून देत आहेत तर जाऊ कुठं. म्हणून विचार केला कुठं जाऊ. विचार करायचा कुठं जाऊ. आपण विचारच करत नाही. तिथं नाही जमलं की लगेच घरी. संबंधी अधिकार नाही. काय आहे का अधिकार, आहे का योग्यता. विचार केला. महाराज रोक्तपूरला जाऊ. श्री गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानात मी राहिले. देव म्हणले नेकी विचारिले. गुरुच्या गुरुकडे गेल्यावर गुरु नाही म्हणणार आहे का. गुरु उलट म्हणणार की बरं आहे तिथं जा त्यांची सेवा कर. आणि जर समजा गुरुच्या गुरुनं काही आदेश दिला तर गुरुला पाळावंच लागणार. रक्तपूरला गेले. श्री गोविंदप्रभू महाराजांचं सेवादास्य करायला लागले. 6 महिने तिथे गेले. भक्तजन म्हणत होते
लागले, महाराज तुमचा एक नागदेव नावाचा तिथं एक आहे, तुमच्याविषयी विचारत होता, मला स्वामींनी बोलवलं. विचारलं स्वामींचा कसं चालू आहे, काही कमी पडतंय? स्वामींना काही कमी नाही पडलं. एक गेला की एक येत असतो मित्रात. पण आपल्याला काय वाटतं, आम्ही जर गेलो बाबा बाबाची कशी बेजारी होती बघा. मार्ग बाबाचा नाही देवाचा आहे, असे काही अभिमानी लोक असतात. अभिमान दूर करण्यासाठी नागदेवाला काढून दिला, जा निकिधन. भक्तजनाला विचारलं, पैठणवरून वृद्धपूरला काही भक्तजन गेले म्हणे, देवाने माझं नाव वगैरे घेतलं, मला बोलवलं म्हणे. नाही, विचारा ना कधी बोलवणार आहेत मला. वृद्धपूरचे भक्तजन पुन्हा पैठणला पोहोचले, म्हणे महाराज नागदेव नावाचा ब्राह्मण भेटला होता. तो म्हणे कधी येऊ, आम्ही बोलावल्याशिवाय यायचं नाही, सांगू तेव्हा यायचं, बिलकुल यायचं नाही इकडे. आले परत म्हणे काय म्हटले, यायचं नाही म्हणे. दुःख झालं, देवाला माझी काय गरज, देवाचं माझं नगर काय राहत, काय राहणार देवाचं, आपलं राहत, आपलं राहत नाही तर देवाचं काय राहणार. नागदेवाच्या त्या ठिकाणी छिन्न भिन्न झालं. भिक्षा करायला लागले, अन्न तोडायला लागले, मात्रा दिली स्वतःला, काडीमुडी देह करून टाकला. श्री गोविंद महाराजांच्या सन्निधानात राहिला. बस आता नागदेव आचार्य काही दिवसात संपणार. वृद्धपूरचे भक्तजन पैठणकर आले, नागदेवाला भेटले. म्हणे देवाला काही निरोप सांगायचं नाही, सांगायचं फक्त दंडवत सांगा माझा. वर्षाचा मासा गेले, मासाचा नदीच, मन माझे उताविळ तुम्हा भेटण्यास. तुम्हा विन कोण दारी दिनले करा, तुम्हाळवी तो तुमचा वानरा. उदासता झाले चक्रधरा, तुम्हाळवी तो तुमचा वानरा. नागदेव यांना विचारलं काही निरोप, काही निरोप. दंडवत संघ स्वामी गेले, सांगितलं दंडवत सांगितलं स्वामींना. नागदेव नावाचा ब्राह्मण आहे तिथं? हो महाराज आहे ना. कसा राहतो, बोलवला, काही आमच्याविषयी विचारलं? म्हणे नाही महाराज. म्हणला नाही का मला यायचंय तिकडं, देवाच्या सन्निधानात राहायचंय असं काही म्हणत होता? नाही महाराज. पण महाराज त्याने स्वतःच देह इतकं काळीमुडी करून टाकलंय ना, अन्न तो ना इतकं कमी खातोय. महाराज ज्या वेळेस तो आमच्याशी बोलला ना, तर त्यावेळेस त्याच्या श्वासातूनच तो बोलला. बस महाराज 2-4 दिवसाचं जगणं आहे त्याचं. दूरन कालोटू मजला वानरामिदास, आणि कन मागे काही भेटीची आस. स्वामी विना कोण तारी दिन लेकरा, तुम्हाळवी तो तुमचा वानरा. तुम्हाळवी तो तुमचा वानरा. देव म्हणजे असं क्षीण झाला. हो
गेल्यानंतर आधी सांगा की तुम्हाला हे उतावीळ झाले असेल. आम्ही तुम्हाला भेटायला उतावीळ झालोय, तुम्ही आमच्याकडे या. भक्तगण पुन्हा रुद्रपूरला पोहोचले. श्री गोविंदप्रभू महाराजांना भेटायच्या आधी आमचा निरोप नागदेवाकडे सांगा की तुम्हाला बोलावलंय, हे उतावीळ झाले तुम्हाला भेटण्यासाठी. भक्तगण गेले. नागदेवाचार्य पडलेले होते. बघितलं गंगातीरचे भक्तजन आले. निरोपा तुमच्यासाठी नागदेवा. नागदेवाला दसकी बसली. देवाला इथून मी काढून का नाही देणार ना. इथून जर जा म्हटलं तर जायचं कुठं, कुठं जाणार मी. तर श्री गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानात मला जर नाही राहून दिलं, कुठं जाणार, कुठं फिरणार, कुठं देह टाकणार माझा. काय निरोप. देव म्हटले आताची निघावे, हे तुम्हाला उतावीळ झाले असेल. देव देवाला भेटण्यासाठी उतावीळ झालेले, तुम्ही देवाला भेटायला जा. श्री गोविंदप्रभू महाराजांकडे नागदेवाचार्य गेले. महाराज माझं स्वामी श्री चक्रधर बोलाविलंस, जाऊ जाय मेला. श्री चक्रधर स्वामीकडे जाय, गंगा तीराचा. नागदेव आचार्य गंगा तीरला निघतात. ते रात्र बघत नाहीत, दिवस बघत नाहीत, पायीच निघतात. आचार्य नागदेवासी पाठवा भेटिया मोचे. बापुडे वानरे माझे माझ्यासाठी तेजती प्राण. नागदेव आचार्य पास संपणारच होते, पण देवाने बोलावून घेतले. निघाले मित्रांनो. रहाटगाव पैठणकडे आहे. स्वामींचं वास्तव्य तिकडे होते पैठणला. नागदेव आचार्य रात्रंदिवस चालत आहेत. चालण्याची शक्ती नाहीये, तरी सुद्धा चालत आहेत. देवाला भेटण्यासाठी इतके उतावीळ झालेले आहेत, खूप उतावीळ झालेले आहेत. रडत आहेत. बस झोप येत म्हणून एक फांदी धरलेली आहे रस्त्याला, आणि बस त्या फांदीला झोप घेतली. खाली झोपलं तर झोप लागून जाईल. रात्र निघून जाईल. एक रात्र देवाला भेटण्याला मला वेळ निघून जाईल. उतावीळ झाले, देवही उतावीळ झाले. भक्तांना सांगितलं चला नागदेव आज येणार आहे, आपल्या नागदेवाला भेटायला समोर जावं लागणार आहे. जो नागदेव स्वामींना सोडून 6 महिने रुद्रपूरला राहिला. स्वामीविषयी त्याला आवडी निष्पन्न झाली. कारण त्याला असं वाटायचं, जेव्हा तो आश्रमात होता तेव्हा त्याला असं वाटलं होतं की माझ्याशिवाय स्वामींचं काहीच हालत नाही. म्हणून स्वामींनी त्याला काढून टाकलं होतं. जा रुद्रपूरला राहा. स्वामींचं काय राहणार आहे मित्रांनो, पण जीवाचा अज्ञान आहे. आणि मग तिचं दुःख झालं, रडायला लागला की मी स्वामींना विषयी असं बोललो. आणि मग त्या दुःखाने दुःख पाप धुवून गेलं, गंज निघून गेला. महाराज माफ करा मला. क्षणभर राहावे ना तुम्हा विन स्वामी. जिथे तिथे शोधितो मी झालो दिनवाणी. जनमन स्वामी विना झाला देवरा. तुम्हा वितो तुमचा वानरा. बस स्वामी आता जवळ येणार आहे. भक्तजनांना स्वामींनी सोबत घेतलं. चला म्हणे आज नागदेवाला आपल्याला समोर जावं लागणार. नागदेवाच्या उतावीळ झालेले स्वामींना भेटण्यासाठी. स्वामी सुद्धा नागदेवाच्याला भेटायला उतावीळ झालेले. माणसाला भेटण्यासाठी उतावीळपणा पाहिजे.
नाही तर एखादा साधू आला आणि आपल्याला भेटावं नाही वाटलं की आपण तोंड मुरडून जातो. जाऊ द्या, काही मागून ते आपल्याला. साधू विषयी आपल्याला प्रीती पाहिजे, साधूलाही आपल्याविषयी प्रीती पाहिजे. त्यांनी फक्त देव मागितला पाहिजे. श्री चक्रधर त्या नागदेव आचार्य भिक्षामध्ये श्री चक्रधर मागत होते, मला देवाच्या कथा सांगा, देव कुठे सांगा. देवा बेगर नागदेव राहू शकत नाही, म्हणून देव आश्रमाच्या बाहेर आले. सगळे भक्तगण घेऊन आले. नागदेवाचार्य नागदेवाचार्य देवाला बघितला, तिथून दंडवत घालत आले. महाराज दंडवत घालून आले. लंबदंड आपण इथं असलोही घालत नाही. लंबे तो सोडा, वाकून दंडवत करावा. भागवत दंड लंबे कधी घालणार. धर्म ऐकला पाहिजे मित्रांनो, तेव्हा माहित होतो की धर्म कसा आहे. ऐकलाच नाही तर काय माहिती होणार. दंडवत घालत आले, जवळ आले. नागदेव आचार्यांना स्वामींनी उठवलं. नागदेव चढायला लागले. तेव्हा मला होतं नाही पाठवणार ना तुम्ही. रडत होते. महाराज तुमच्या बिगर मी नाही राहू शकत. महाराज माझ्या दोषामुळे मला पाठवलं होतं. महाराज माझं चुकलं, मला माफ करा. मला अभिमान आला होता की मी आहे तो मार्ग आहे. माझ्या बिगर काय राहणार आहे महाराज. बरं झालं मला तुम्ही रुद्रपूरला पाठवलं. माझा सगळा गंज धुवून गेला. तुम्हाला भेटण्यासाठी मी किती उतावीळ झालो. जर महाराज तुम्ही मला बोलवलं नसतं ना, कदाचित मी नसतो राहिलो. बरं झालं सर मला बोलवलं तुम्ही. तुमच्या सन्निधानात राहू देत आहे मला. थोडा नका पाठवू मला. बरं खडखड मिठी मारली देवाने. खाली बसले. लेकरू फोनताना असे फोंदायला लागले. नागदेवाच्या बस करणार. बाईचा जवळ आले, डोळे पुसले. नागदेवा बस करणार, थोडं रडशील. आई 6 महिने झाले देवा बेगर मी राहू शकत नाही, तरी राहिलो. माझ्या दोषामुळं मला देवापासून दूर जावं लागलं. मित्रांनो, आपण दोषामुळेच स्वामींपासून दूर राहतो. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, दोष रहित राहा. तुम्हाला देवाजवळ राहता येईल. ज्या मार्गात राहिले त्या मार्गात जर तुम्ही दोष घेतले तर तुम्हाला तो मार्ग, ती मार्गाभिमानी कशी राहू देईल. देवाचा दोष घेतला नागदेव आचार्यांनी, शेवटी देवांनी काढून दिला. दोष नासल्यानंतर त्याला बोलावून घेतलं. पण तुम्ही गेल्यानंतर दोष तुमचे नासत नाहीत ना, तुमचे जास्त होतात. तुम्ही तिकडे तेल मीठ लावून सांगत असता. तुमची येण्याची इच्छाच पण होत नाही. तिथं मरण पण जाणार नाही. अनंत जन्म मरूनच गेले ना. क्षमा मागितल्याशिवाय क्षमा नाही मित्रांनो. माईन भट्टाने क्षमा मागितली नाही. मोठे विद्वान पंडित किती मोठे पात्र आहे. सगळ्या मार्ग मंडळी समोर हात जोडले, माफ करा. तसे नागदेव आचार्य स्वामींच्या सान्निध्यात आले. हे मग देव सोडून गेले, ती बाजू वेगळी. आणि मग 14 वर्ष श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निध्यात राहिले. खूप दिवस राहिले. आणि मग नागदेव आचार्याला असं वाटायला लागलं की आपण देव ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी आपण जाऊन वंदन केलं पाहिजे. कारण देव तर आपल्याला सोडून गेले, उत्तराप्रती गेले. सगळ्या भक्तजनांना घेतलं आणि गंगा तीर वंदन करायला निघाले.
सगळे भक्त अटन विचन करत करत नागदेवाचार्य निघाले होता गंगा तीर. खूप सुंदर असं गंगा तीर आहे मित्रांनो. देव गंगा तीरच्या सगळ्या लोकांना दर्शन देतात, गंगा तीरला राहतात. काय भाग्यवान लोक आहेत. काय करता, गंगा तीरला गेल्यानंतर एखाद्याचा रस्ता चुकला तर काही लोक रस्ताही सांगत नाही, देव करायचा रस्ता सांगत नाही, लोक मंदिराचा रस्ता सांगत नाही, ढाब्याचा सांगतात, सट्ट्याचा सांगतात, पत्त्याचा सांगतात, कोणाचा सांगतात लोक. मंदिर इकडे हे सांगायला तयार नाही काही लोक तिकडले. अरे कुठं फेडता, देवाचा रस्ता सांगा. खूप वाईट वाटतं मित्रांनो. जे आता काही शिकलेले पोरं पोरी येत ना, ते म्हणतात आमच्या घरच्यांना काही कळत नाही, साधू संत रस्ता विचारतात, मंदिराचा आपण सांगत नाही. सांगायला पाहिजे. अरे आपण ढाब्याचा रस्ता सांगतो, दारूच पुढे दुकानात त्याचं सांगतो, कोणी ओळखीचा नसला तरी सांगतो, आणि हा तो संत याला आपण का सांगू नये. आणि म्हणून काही जे शिकलेले डोके आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये कचरा नाही. जे आता नवीन पिढीचे ते सांगायला, बाबा इकडनं जा, पुढे तुमचं श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे, त्या गंगा तीरला नागदेवाचार्य आता अटन येत आहे. नाशिक ब्रह्मगिरी ते राहेर पर्यंत गंगा तीर म्हटलं जातं मित्रांनो. याच गंगा तीरला इतके सुंदर स्थान आहेत, खूप सुंदर. सगळे वंदन करायला निघाले. श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सन्निधानात 14 वर्ष राहिले. आता पुढे नागदेव आचार्य मार्ग मंडळी सोबत राहत आहेत, मार्ग मंडळीला निरूपण करत आहेत, आपली मार्ग मंडळी दृढ करत आहेत धर्मावर, आणि स्थान वंदन करत आहेत, प्रसाद वंदन करत आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे आपलं साधारण मित्रांनो. यांच्यावर कधी विपरीत नका होत जाऊ. एखाद्याचं चुकलं म्हणून सगळ्याचं चुकतं असं कधी समज जाऊ नका. आणि चुकीचा पुतळा आहे जो, कोण 100% शुद्ध हो? गावात तरी आहे का आपल्या शुद्ध? आपल्या घरात पण नसतं, पण आपल्याला दुखून न्यावं लागतं. जाऊ द्या, आज न उद्या नीट होतीनच. आपल्या घरच्यावरून दुसऱ्याचा अभ्यास करत जा मित्रांनो. ते काय त्यांनी कपडे घातले म्हणून देव झाले काय? लगे देवासारखेच वागायला लागतील. समजून घ्यायचं ज्यांना डोके, ज्यांचा अभ्यास आहे. ते बिचारे साधे सुधे आहेत, त्यांच्याकडनं काही घडलंय, काही बोललो तर काय लगे एवढं विशेष? लक्षात घ्या मित्रांनो, सगळं ज्ञानावर अवलंबून असतं. एखादे म्हातारे 1-2 आहेत आणि त्यांनी जर म्हटलं नाही आमचं नाही केलं, आम्हाला पूजा नाही केली, तर लगे 1-2 त्याला धरून बसतात. गावा लोकांना हेच पाहिजे. अरे असं नाहीये. ते आजपर्यंत तिकडे खेळले तर त्यांना इकडे आल्यावर त्याच्याच खेळा वाटतं. देवासाठी निघाले ना, त्यांच्याकडे बघा, त्यांच्यावरच हे चालू आहे. नागदेवाचार्य परत आले आणि मग मार्ग चालवायला लागले. नागदेवाचार्यांचे मार्गामध्ये कसे कसे भक्त होते, शिष्य होते, ते स्मृती स्थळात आलेलं आहे. पण हो, इथले लोक खूप चांगलेच होते, पण काही वाईटही होते. पण तरी सुद्धा नागदेवाचार्य ऐकलंय कोणाचं तर डोळ्यांनी बघितल्याशिवाय काही म्हणत नव्हते. अशा प्रकारे हे नागदेवाचार्य स्वामींसाठी त्यांनी स्वतःला भानखडीच्या डोंगरामध्ये झोपून दिलं होतं. महाताईसांना पुन्हा उभा केला. रुद्रपूरला 14 वर्ष राहिले. नागदेवाचार्य स्थिर झाले आणि आता आपल्या स्वामींचं चिंतन करण्यासाठी गंगातीरला निघाले. आणि जे कोणी आपले शिष्य आहेत, देवाचे आहेत, त्यांना धर्म सांगायला लागले. देवाने वरदान दिलेले, तुझे निमुखे ओ शास्त्र न निघे किंगा.
तू जे बोलशील ना ते फक्त शास्त्र बोलशील, तुझ्याकडनं अशास्त्र निघणार नाही. म्हणून तर माई भट्टाने सुद्धा हात जोडले होते नागदेवाचार्यांजवळ, सांगा ना मला देव होईल का? कारण तू जे बोलशील ना ते सत्य बोलशील. ती कथा मी तुम्हाला सांगितली. मित्रांनो, देव होईल असंच करत. कोण काय करतंय याच्यापेक्षा आपल्याला काय करायचंय याच्यावर जास्त लक्ष ठेवायचं. आजपर्यंत त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं नसेल, दोषावर ठेवलं असेल, देवाला माफी मागा. पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले, दया करी रे स्वामी, जावाचे जना दुखविले, देवाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.